हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? तर मी प्रियंका तुमचं स्वागत करते आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर छान अशी साधी आणि सिंपल साडी वेअर केलेली आहे. मला जायचं आहे बाजूच्या विंगमध्ये हळदी कुंकाला. तर आज जानेवारी महिना म्हटलं की हळदी कुंकू एक दिवसाआड कोणाच्या सगळीकडे असतो, म्हणजे असतं. तुमच्याकडे पण हेच असेलच, कधी सोसायटीचा हळदी कुंकू, तर आज ह्या ताईंकडे जायचं तर त्या ताईंकडे जायचं, हे चालूच असतं. तर मजा येते. तर रेडी होऊन मस्त आलो मी आणि सोनाली, आम्ही दोघीजणी सोबतच आलो. तर आल्या आल्या त्यांनी आम्हाला वाण वगैरे दिलं. नंतर त्यांनी नाश्ता पण ठेवलेला होता, समोसा वगैरे, तर ते सुद्धा दिलं. तर सगळ्या बायकांच्या गप्पा चालल्या होत्या. तर मी रील्स वगैरे बनवते त्याबद्दल आणि यूट्यूबच्या व्हिडिओबद्दल, की छान व्हिडिओ बनवते, आम्ही सगळ्या बघतो व्हिडिओ तुझ्या, असंच बनवत राहा, कधी ना कधीतरी नक्की यश मिळेल वगैरे, असं बऱ्याचशा छान छान गोष्टी मला सगळेजण सांगत होते. तर हो म्हटलं ठीक आहे. तर अशा गप्पा वगैरे झाल्या. मग घरी आलो. तर तेवढ्यात मल्हार आणि मल्हारचे बाबासुद्धा आले होते कांदे आणि ब्रेड घेऊन. तर आज ब्रेड का, तर म्हटलं आज साधं आणि हलकं फुलकं काहीतरी बनवूयात. तर आल्या आल्या त्याचं लक्ष गेलं ह्या अनारसांकडे. शेजारच्या आजींनी गरम गरम अनारसे बनवले होते आत्ता. तर आमची एक प्लेट त्यांच्याकडे होते, मग त्या प्लेटमध्ये त्यांनी 2 अनारसे दिले. तर आल्या आल्या मल्हारनी त्याच्यावर ताव मारला. तर हे बघा, हे हळदी कुंकाला वाण मिळालेलं आहे. खूप छान अशी बरणी, क्यूट, खूप छान आहे. मला काचेच्या बरण्या किंवा काचेचे भांडे वगैरे असतात ना, ते प्रचंड आवडतात, खूप आवडतात. इच्छा आहे की आपल्या किचनमध्ये एक युनिट असं असावं जिथे फक्त काचेची भांडे, म्हणजे बोलतात ना कॉकरी युनिट, तर तसं मला आवडतं. तशी खूप इच्छा आहे बनवायची. होप सो आयुष्यात तसं पण काहीतरी बनवून घेईल मी आयुष्यात, जर तुमचं सपोर्ट आणि प्रेम जर मला मिळत राहिलं तर. तर चला आपल्या पॉईंटकडे वळूयात. तर आज मी हलकं फुलकं असं काहीतरी खायला बनवते आहे, जेणेकरून जास्त मला तामझाम नको होता. रोज रोजचीच भाजी चपाती, आपण भलेही ती भाजी चपाती खूप टेस्टी असेल, पण तरी कधी कधी ते पण खायचा कंटाळा येतो आपल्याला, रोज 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 तेच तेच काय म्हणून. तर आज असं बनवूया म्हटलं, साधा आणि सिम्पल. तर ह्यांना येताना सांगितलं होतं की अंडेसुद्धा घेऊन या. तर तुम्ही जर अंडे खात नसाल ना, तर तुम्ही चण्याचं पीठ घेऊ शकता. आपण चण्याच्या पिठाचा पोळा जसा बनवतो ना, म्हणजे थालीपीठ जे बनवतो चण्याच्या पिठाचं, सेम तीच प्रोसेस आहे. तर मी इथे अंडे सगळे फोडून घेतलेले आहेत आणि त्यांना छान फेटून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये एक मोठ्या आकाराचा कांदा कापून घेतलेला आहे, टमॅटो कापून घेतलेला आहे, बारीक कापून घ्यायचं आहे सगळं. त्यानंतर 2 ते 3 मिरच्यासुद्धा कापून घेतल्या आहे ह्याच्यामध्ये. हे बघा तुम्हाला दिसतंय, मी 2 ते 3 मिरच्यामधून 2 भाग करते आहे आणि मग त्या बारीक बारीक कापते, जेणेकरून त्याचा तिखटपणा सगळ्या बॅटरमध्ये उतरतो. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि पुन्हा एकदा छान फेटून घ्यायचं आहे. आणि मग आपण जे आणलेले ब्रेड आहेत, ते ब्रेड ह्याच्यामध्ये डीप करायचे आहेत आपल्याला, आणि ते तव्यावर आपल्याला दोन्ही साईडनी छान फ्राय करून घ्यायचे आहेत. खूप छान लागतं, खूप टेस्टी लागतं. तुम्ही पण ट्राय करून बघा. आणि जर तुम्ही अंडे खात नसाल तर तुम्ही चण्याच्या पिठाचं सेम बॅटर बनवू शकता. त्याच्यामध्ये कांदा, टमॅटो, हिरवी मिरची नसेल घालायची तर तुम्ही लाल मिरचीसुद्धा घालू शकता. हळद, मीठ, मिरची, सेम प्रोसेस आहे. मिक्स करायचं आणि त्याच्यामध्ये आपलं जे ब्रेड आहे ते त्याच्यामध्ये डीप करायचं, दोन्ही बाजूनी छान बुडवून घ्यायचं त्याला, जेणेकरून आपलं बॅटर व्यवस्थित लागलं पाहिजे, ते भिजलं पाहिजे बॅटरमध्ये ब्रेड आपलं. आणि मग ते तव्यावर छान परतवून घ्यायचं आहे आपल्याला, दोन्ही साईडनी फ्राय करून घ्यायचं आहे छान क्रिस्पी होईपर्यंत. अंड्याचं हे जे मी ब्रेड करते आहे ते इतकं क्रिस्पी होत नाही, कारण की अंडं थोडंसं सॉफ्टच राहतं. पण जर तुम्ही चण्याच्या पिठाचं कराल ना, तर ते खूप म्हणजे क्रिस्पी व्हायला खूप पटकन होतं, कारण की त्याच्यामध्ये पाणी ॲड असतं ना, तर त्याच्यामुळे ते खूप छान होतं. आणि चण्याच्या पिठाने पण थोडाफार क्रिस्पीपणा येतो त्याला. तर तुम्ही चण्याच्या पिठासोबत त्याच्यामध्ये तांदळाचं पीठसुद्धा घालू शकता, त्याच्यामुळे खूप छान त्याला आणखी क्रिस्पीपणा यायला छान लागतं ते. तर मल्हारला मी फक्त एगमध्ये बुडवूनच दिलं होतं, त्याच्यामध्ये मी कांदा, टमॅटो वगैरे काहीच टाकला नव्हता, आणि त्याला गरम गरम दिले खायला. आता तो खातो आहे. त्याच्यानंतर त्याचे बाबासुद्धा येऊन बसलेले आहेत, कारण की 9:30 वाजून गेलेले आहेत ऑलमोस्ट. आज भरपूर लेट झाला. तर मग पटापट मी बनवून घेते आता. तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला आवडेल. तुम्ही हे ब्रेकफास्टमध्ये सुद्धा खाऊ शकता. कधीही तुम्हाला जर भूक लागली असेल तर इन्स्टंट तुम्ही हे बनवून खाऊ शकता. एग असेल घरी तर
नुसतं फक्त एगमध्ये डिप जरी केलं तुम्ही, कांदा टमॅटो न टाकता, तरी खूप छान आणि खूप सुंदर लागतं खायला. सॉस बरोबर खाऊ शकता तुम्ही. तर मस्त लागतात, ट्राय करून बघा. आणि जर तुम्हाला आवडलं तर मला कमेंट करून नक्की सांगा. तर आमच्या तिघांचंही खाऊन झालेलं आहे. एग सँडविच असं नाव दिलेलं आहे मी याला. तुम्ही हवं ते नाव देऊ शकता. त्याच्यानंतर जे संध्याकाळी चहापाण्याचे भांडे होते ते निथळत ठेवले होते मी असेच किचनवर, तर ते पटकन लावून घेतले. कारण की आत्ता जे भांडे निघालेले होते ते घासायचे होते आणि किचन क्लीन करायचा होता मला. तर आधी जे किचनवर आहे ते मी पूर्ण ठेवून घेतले आणि क्लीन केला किचन, जेणेकरून जे नंतरचं आहे ते मला आवरता येईल. तर इथे माठ ठेवलेलं आहे, त्याच्यामुळे भरपूर पाणी सतत पडत असतं त्याच्यामुळे. आणि किचनचं बेसिंग या साईडला आहे ना, तर हा ओटा बऱ्यापैकी थोडाफार ओलाच असतो सतत. तर मी आधी हा क्लीन करून घेते आहे. तिकडचा किचन ओटा मी क्लीन करून घेतलेला आहे, कारण की रोज रात्री असाच क्लीन करते मी, पाणी वगैरे टाकून. जर जास्त खराब नसेल तर फक्त पुसून घेते, आणि खूप खराब वगैरे असेल, तेल वगैरे सांडलेलं असेल ना, तर मग साबण वगैरे लावून पूर्ण छान डीप क्लिनिंगच करते रोज रात्री, जेणेकरून कॉक्रोच वगैरे व्हायला नकोत. जर कॉक्रोच झाले ना तर मग खूप त्रास होतो, कारण की मग कुठलंच गोष्ट वरती आपल्याला ठेवता येत नाही किचन ओट्यावर, कारण की घरात लहान मूल आहे आणि कधी त्याच्यावर कॉक्रोच फिरून जाईल तर सांगता येत नाही. आणि आपलं काही सतत लक्ष नसतं किचनमध्ये, त्याच्यामुळे पटापट मग ओटासुद्धा क्लीन करून घेतला. आणि ते मध्ये मल्हारची गडबड चालू होती. मध्ये येऊन मला सांगत होता की त्याने बाहेर काय केलं आहे काय नाही केलं ते मला येऊन सांगायचं. त्याने कॉक्रोचला मारलं ते मला येऊन सांगत होता. तो कॉक्रोचवर काय टाकलं? फ्लावर टाकलं. बापरे, आता कॉक्रोच मरून जाणार ना. का मारलं पण? फ्लावर टाकून मारलं त्याला. तर पटापट किचन हा क्लीन करून झालेला आहे मस्त माझा. तो रोज रात्री मी असाच डीप क्लीन असा करते, जास्त काही खराब असं ठेवत नाही. तर छान क्लीन केलं ना की कॉक्रोच वगैरे काही होत नाही. त्याच्यामुळे मग त्यानंतर बघा हे मल्हारने माझं स्टँड कसं पाडलेलं आहे खाली. तर हे कांदे जे मार्केटवरून घेऊन आलेले आहेत, तर ते कांदे मला व्यवस्थित जाळीमध्ये किंवा एखाद्या घमिल्यामध्ये काढून ठेवायचे आहेत. तर हे स्टीलचं घमिलं आहे, मोस्टली आम्ही ह्याच्यामध्येच ठेवतो थोडे कांदे आणले की. तर आता हे कांदे वगैरे ह्याच्यामध्ये काढून ठेवते, विंडोमध्ये ठेवून देते, जेणेकरून माझं किचनचं काम पूर्णपणे होईल. आणि मग शेवटी पूर्ण घरामध्ये झाडू मारून घर पूर्ण क्लीन होईल रात्रीच. तर किचनच्या विंडोमध्येच मी सध्या तरी कांदे ठेवते आहे इथे, कारण की जेणेकरून स्वयंपाक करताना पटकन घ्यायला बरे पडतात. नाहीतर मग बाहेर जर हॉलच्या विंडोमध्ये ठेवले ना तर सतत मला तिकडे जावं लागतं सारखं. आणि मल्हार पण त्या विंडोमध्ये उतरतो, तर तो कांदे खाली पण कधी फेकत असतो. त्याच्यामुळे मग त्या विंडोमध्ये ठेवायचं नाही असाच विचार केला, आणि किचनच्या विंडोमध्येच मी हे सगळे कांदे ठेवलेले आहेत. आता किचनचं काम सगळं झालेलं आहे. तर किचननंतर बाहेर आले तर बाहेर बघा मल्हारने सगळा पसारा घालून ठेवलेला आहे. एक खिळणी असं तो जागेवर ठेवणार नाही, म्हणजे कुठलीच वस्तू. हे बघा
सगळं उलटंपालटं करायचं आणि एका जागी गप शांत बसून घ्यायचं. ही म्हणजे लहान मुलांची सवयच आहे. मला समजत नाही काय प्रकार असतो तो. सगळी खेळणी इकडे तिकडे टाकायची आणि मग शांत बसायचं. तर कार्टून बघतो आहे तो. आणि हे बघा सगळं म्हणजे ते टॉयजचं जे अशी बास्केट आहे सगळी उलटी करून दिलेली आहे इकडे त्याने. आणि आता वाजलेले आहेत 11:15 रात्रीचे, तरी पण त्याला टी व्ही बघायचा आहे, कार्टून बघायचं आहे. तर आता मी सगळं घर आवरून घेते, सगळी खेळणी भरून ठेवते आणि त्याला पण झोपवते. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करा. तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ कसं करतात? हात जोडून. श्री स्वामी समर्थ.